मैत्रिणींनो, मराठी शिक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। केसांशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। मेहंदी कशी लावायची किंवा मेहंदीमुळे केस काळे कशी करायचे किंवा नॅचरली तुमचे केस काळे कसे करायचे याच्याशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी आहेत। पण आज जी रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती खूप इफेक्टिव्ह आहे केसांच्या ग्रोथसाठी, केसांच्या वाढीसाठी। काही वेळेस आपल्याला स्वतःला फील होतं की आपल्या केसांची वाढ थांबली आहे, काही करा वाढ होत नाहीये। असं काही नसतं, केसांची वाढ कधीच थांबत नाही। केसांचा प्रॉब्लेम हा इंटरनल प्रॉब्लेमशी जोडलेला असेल तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो। यासाठी चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे। पण यावरही तुम्ही काही रेमेडी करू शकता। बाहेरून जर तुमची स्काल्प खराब असेल किंवा तुम्हाला इन्फेक्शन असेल किंवा क्युटिकलचा प्रॉब्लेम असेल किंवा जे फॉलिकल्स असतात ते डॅमेज झाले असेल तर अशा परिस्थितीत काही रेमेडी असतात ते बाहेरूनही तुम्ही यूज करू शकता। जसे ऑइल यूज करू शकतात। काही वेळेस काही ऑइल्स तुम्हाला सूट होत नाही तर यासाठी तुम्ही काही रेमेडी यूज करू शकता, काही हेअर मास्क यूज करू शकतात, मेहंदी, खूप सारे मास्क असतात ते तुम्ही यूज करू शकता। जो तुम्हाला सूट होऊन जातो तो तुम्ही रेग्युलर बेसवर यूज करायचा। जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की नॅचरल पद्धतीने आपले केस आपण चांगले करू शकतो तोपर्यंत ह्या रेमेडी करायच्या। जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर गेल्या आहे, खूप सारे रेमेडी यूज केल्या, खूप सारे पॅक यूज केले तरी केसांचे प्रॉब्लेम जे आहे ते कमी होत नाहीये, तर अशा परिस्थितीत डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे। पण जर तुम्हाला वाटत असेल की काही रेमेडीने आपण कंट्रोल करू शकतो, स्कॅल्पवर जर तुमचं काही इन्फेक्शन झालं असेल किंवा डॅन्ड्रफ खूप साऱ्या प्रमाणात झाला असेल तर अशा परिस्थितीतही हेअर फॉल होतो, हेअर ग्रोथ मध्ये प्रॉब्लेम येतो, तर काही रेमेडी आपण यूज करू शकतो। तर आज एक रेमेडी तुमच्याशी मी शेअर करणार आहे। यात मी यूज करणार आहे रोजमेरी ऑइल। रोजमेरी ऑइलच्या संदर्भात खूप सारे व्हिडिओज आहे माझ्या चॅनलवर, ते तुम्ही बघू शकतात। पण ही जी रेमेडी आहे थोडीशी वेगळी आहे। ही फक्त तुमच्या केसांच्या रूट्सला तुम्हाला लावायची आहे, मसाज करायची आहे, पूर्ण केसांना ऍज अ ऑइल नाही लावायची। रेमेडी बनवण्यासाठी मी कोकोनट ऑइल आणि ॲलोवेरा जेल घेणार आहे। जेवढी केसांची तुमची लेंथ असेल त्यानुसार तुम्ही हे घ्या। मी थोडंसंच घेतलेलं आहे कारण आपल्याला रूट्सला लावायचं आहे आणि जास्त बनवून ठेवण्यात काही अर्थ नाहीये। मिश्रणामध्ये रोजमेरीचे 2-3 थेंब तुम्हाला ऍड करायचे आहे, जास्त यूज नाही करायचा, नाहीतर तुम्हाला साइड इफेक्ट पण होऊ शकतात। हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि फक्त तुमच्या स्काल्पला लावा, रूट्सला चांगल्या प्रकारे मसाज करा, 1-2 तास ठेवा, नंतर हेअर वॉश करा कोणत्याही माइल्ड शॅम्पूने। खूपच इफेक्टिव्ह रेमेडी आहे। रोजमेरी तर तुम्हाला माहितच आहे की केसांच्या ग्रोथसाठी खूप बेस्ट आहे, पण केसांचे जे इतर प्रॉब्लेम असतात त्यालाही रोजमेरी ऑइल खूप इफेक्टिव्ह आहे। नक्कीच ट्राय करा। रोजमेरी ऑइल तुम्ही असंच कोणत्याही ऑइलमध्ये जे ऑइल तुम्हाला सूट होतं त्यात मिक्स करून तुम्ही लावू शकतात। रोजमेरी ऑइल कधीही पूर्ण केसांना खूप साऱ्या प्रमाणात नका लावू। हेवी जेव्हा ऑइल करतो आपण तशा प्रकारे नाही लावायचं, थोडंसं लावायचं, रूट्सला मसाज करायची आणि वॉश करायचं। रोजमेरी ऑइल सगळ्यांना सूट होतं असं नाही। रोजमेरी ऑइल अशा प्रकारे तुम्ही यूज करा, तुमच्या केसांच्या रिलेटेड जेवढे पण प्रॉब्लेम असेल ते मुळाशी नष्ट होतील। डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल तोही नष्ट होईल कारण यात ॲलोवेरा घेतला आहे आणि रोजमेरी कॉम्बिनेशन बेस्ट आहे। यावेळी तुमची स्किनचे जो डॅन्ड्रफ आहे तो कमी होईल, स्किन तुमची हेल्दी होईल, म्हणजे जो स्काल्प असतो तो क्लीन होईल आणि डॅन्ड्रफ हळूहळू कमी होईल। काहीमुळे डॅन्ड्रफ हा ऑइली असतो त्यामुळे तो इतका तेलकट असतो की तो तुम्ही कोणत्याही ऑइलनी, कोणत्याही शॅम्पूनी कसाही वॉश करा बिलकुल निघत नाही। हेअर वॉश केल्यानंतर असं वाटतं की आपले केस खूप क्लीन झाले आहे, स्काल्प क्लीन झालं आहे, असं काही नसतं। तो डॅन्ड्रफ असतो चिपकून असतो आणि तो आपल्याला दिसत नाही। म्हणून काही वेळेस असे ऑइल्स यूज करायचे असतात, ऑइल सूट नाही झाले तर ते स्किपही करायचे असतात। जर तुम्हाला ऑइल यूज नसेल करायचं, फक्त रोजमेरी ऑइल आणि ॲलोवेरा मध्ये मिक्स करून हे मिश्रण स्काल्पला लावा, मसाज करा आणि वॉश करा। खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे हेअर ग्रोथसाठी, स्काल्प क्लीन राहण्यासाठी, डॅन्ड्रफ मुळासोबत नष्ट होण्यासाठी, केस हेल्दी राहण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी नक्कीच ही रेमेडी ट्राय करा। आय होप आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।